नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आज आपला टॉपिक आहे बघा पर्सेंटेज। पर्सेंटेजचे आपण इम्पॉर्टंट प्रॉब्लेम्स घेणार आहोत। चला आपण आता सुरुवात करूया। फर्स्ट प्रॉब्लेम, इन ऑर्डर टू पास इन एन एग्जाम अ स्टूडेंट रिक्वायर्ड टू स्कोर मिनिमम 33% मार्क्स. Sachin scored 125 marks and was declared fail by 40 marks. What was the aggregate or maximum marks? बघा विद्यार्थी मित्रांनो, एका परीक्षेत पास होण्यासाठी किमान 33% मार्क्स मिळवणे आवश्यक आहे। ठीक आहे, आता सचिनला किती भेटले सांगा? 125 मार्क्स मिळाले, परंतु तो 40 मार्क्सनी नापास झाला। याचा अर्थ परीक्षेत पास होण्यासाठी किती पाहिजे होते? मग काय कराल? 125 प्लस 40, 125 मध्ये 40 ऍड करा, 165 मार्क्सच्या हिशोबाने विचार कराल तर परीक्षेत पास होण्यासाठी किमान मिनिमम 165 मार्क्स पाहिजे, आणि पर्सेंटेजच्या हिशोबाने विचार कराल तर परीक्षेत पास होण्यासाठी किती पर्सेंटेज पाहिजे? 33% पाहिजे। याचा अर्थ 33% कशाच्या बरोबरीत? 165च्या बरोबरीत। आता आपल्याला प्रश्न मध्ये असं विचारलेलं आहे की व्हॉट वॉज द ॲग्रिगेट ऑर मॅक्झिमम मार्क्स? परीक्षा किती गुणांची होती? परीक्षा किती गुणांची होती याचा अर्थ आपल्याला काय शोधावं लागेल? मग आता 100% कशाच्या बरोबरीत? आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघा 33च्या समोर 165 दिसत आहे, किती पट आहे बघा? हे 33 ची 5 टाइम आहे 165। तुम्ही म्हणाल सर कसं क्लिक होणार? बघा 35 जार 150 होतात आणि 3 5 जार 15 होतात। याचा अर्थ 33 × 5 केलं आपण तर 165 भेटतात। 33 ची 5 टाइम आहे 165। इज इट क्लिअर? तर आता 100 ची 5 टाइम करा, मग 100 ची 5 पट करा। 100 ची 5 टाइम किती येणार? 500। 100% बघा 500 येत आहे। याचा अर्थ परीक्षा किती गुणांची होती? 500 गुणांची होती। व्हॉट वॉज द ॲग्रिगेट ऑर मॅक्झिमम मार्क्स? 500. 500 इज द करेक्ट ऑप्शन. नाउ नेक्स्ट क्वेश्चन, in order to pass in an exam a student required to get 780 marks out of aggregate marks. Sonu gets 728 marks and was declared fail by 5%. What was the maximum marks? बघा विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये पास होण्यासाठी किमान मिनिमम किती मार्क्स मिळवणे आवश्यक आहे? 780 मार्क्स मिळवणे आवश्यक आहे। सोनूला किती मार्क्स भेटले बघा? 728 मार्क्स मिळालेले आहेत। 780 मधून 728 मायनस करा, 52। याचा अर्थ सोनूला 52 मार्क्स कमी मिळाले, त्यामुळेच ती परीक्षेमध्ये नापास झाली। आता बघा क्वेश्चन रीड करा व्यवस्थित। असं दिलेलं आहे, सोनू वॉज डिक्लेअर्ड फेल बाय 5%. 5% कमी मिळाल्यामुळे ती परीक्षेमध्ये नापास झाली। याचा अर्थ काय होतो मग? 5% कशाच्या बरोबरीत? 52च्या बरोबरीत। आता लास्ट लाईन बघा, व्हॉट वॉज द मॅक्झिमम मार्क्स? परीक्षा किती गुणांची होती? याचा अर्थ आपल्याला काय शोधावं लागेल मग? 100%. 100% कशाच्या बरोबरीत? बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे 5च्या पट्टीमध्ये आहे का 52? नाही। आता खाली बघा, 5च्या खाली 100 दिसत आहे, 5ची 20 पट आहे। 5ची 20 पट आहे की नाही 100? 5ची 20 टाइम्स आहे 100। आता 52ची 20 टाइम्स करा, मग 52 मल्टिप्लाइड बाय 20 करावं लागेल। 52चे 20 टाइम्स किती होतात? 52 मल्टिप्लाइड बाय 20। कसं कराल? 52 2 जार 104, 1 0 लावून टाका, आन्सर किती येणार? 1040। परीक्षा किती गुणांची होती? 1040 गुणांची होती। मॅक्झिमम मार्क्स आर 1040। Raju got 112 marks, which was 32 more than passing marks. Sonu got 75% marks, which was 70 more than passing marks. What is the minimum passing percentage of test? बघा विद्यार्थी मित्रांनो, चॅलेंजिंग क्वेश्चन आहे। बघा आपण अगदी सुपर फास्ट पद्धतीने करूया। बघा कसं, राजू इकडे सोनू। राजूला किती मार्क्स भेटलेले आहेत? बघा 112 मार्क्स मिळालेले आहेत। असं दिलेलं आहे प्रॉब्लेम मध्ये बघा की राजूला पासिंग पेक्षा 32 मार्क जास्त मिळालेत। राजूला पासिंग पेक्षा 32 मार्क जास्त मिळालेत, तर 112 मधून 32 मायनस करा। 112 मधून 32 मायनस करणार तुम्ही तर किती आन्सर येणार? 80। याचा अर्थ परीक्षेमध्ये पास होण्यासाठी किमान फक्त 80 गुण मिळवणे आवश्यक होते। त्याला किती भेटलेले आहेत? 112 भेटलेले आहेत। आता बघा सोनू, सोनूचं पर्सेंटेज बघा दिलेलं आहे। सोनूला किती पर्सेंटेज मिळालेलं आहे? 75% मिळालेले आहेत। आणि मार्क्सच्या हिशोबाने विचार कराल तर बघा, क्वेश्चन रीड करा केअरफुली। असं दिलेलं आहे, सोनूला पासिंग पेक्षा 70 गुण जास्त मिळाले, 70 मार्क्स तिला जास्त भेटलेले आहेत पासिंग पेक्षा,
बघा पासिंगसाठी किती पाहिजे होते, फक्त 80 मार्क्स पाहिजे होते. 80 मध्ये 70 ॲड करा, मग 80 आणि 70 बेरीज कराल तुम्ही तर किती येणार 150. मार्क्सच्या हिशोबाने विचार कराल तर सोनूला भेटलेल्या 150 आणि पर्सेंटेजच्या हिशोबाने विचार कराल तर सोनूला भेटलेल्या 75%. याचा अर्थ 75% कशाच्या बरोबरीत 150च्या बरोबरीत. आता आपण आधी परीक्षा किती गुणांची होती ते काढून घेऊया. आता परीक्षा किती गुणांची होती ते काढण्यासाठी काय करावं लागेल, मग 100% काढावे लागतील. बघा 75ची डबल आहे 150, तर 100ची सुद्धा डबल करा. 100ची डबल किती येणार 200. क्वेश्चन जर असा असता परीक्षा किती गुणांची होती तर आन्सर काय असतं 200. 200 गुणांची होती परीक्षा. पण आपल्याला बघा लास्ट लाईन बघा, व्हॉट इज द मिनिमम पासिंग पर्सेंटेज ऑफ टेस्ट. परीक्षेमध्ये पास होण्यासाठी किमान किती टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. बघा आता आपण फायनल आन्सर काढूया. बघा पास होण्यासाठी किमान किती गुण मिळवणे आवश्यक आहे 80. किती पैकी 200 पैकी, कारण 200 गुणांची होती परीक्षा, गुणेला 100. बघा 2 0 कॅन्सल होणार, 80/2 उरले. 80/2 उरले. फायनल आन्सर इज 40. पासिंग पर्सेंटेज इज 40%.